नमस्ते सर्वांना, मी जुईली। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट काळी मिसळ बनवायची सोपी पद्धत। चला तर मग आता आपण रेसिपीची सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी पाव किलो सफेद वाटाणे घेतले। हे वाटाणे मी रात्रभर भिजत घातले होते। आता आपण हे एका कुकरच्या भांड्यामध्ये पाणी व थोडंसं मीठ टाकून चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपण काळ्या वाटणाची तयारी करूया। त्यासाठी गॅसवर 2 मीडियम कांदे, अर्धी वाटी सुके खोबरे व 1 टोमॅटो चांगला काळपट खरपूस भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदे खोबरे बारीक कापून घ्यायचे, टोमॅटोची साल काढून टाकायची। मग हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून घ्यायचे आहे। वाटताना आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण यात पाण्याचा उपयोग अजिबात करायचा नाही। आता इथे आपलं हे काळं वाटण तयार झालं आहे। आता आपण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेऊ। त्यासाठी खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर व 1 छोटा चमचा जिरं हे सर्व जिन्नस टाकून कुटून घ्यायचे आहे। कुटलेली पेस्टची चव व सुगंध खूप भारीच येतो। चला तर आता आपण फोडणीची तयारी करू। त्यासाठी एका कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा व कांदा लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतला की त्यात कुटलेली हिरवी पेस्ट टाकायची व तीही त्याच्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे। आता आपण यात टाकतोय मसाले, ज्यामुळे मिसळ होणार आहे एकदम झणझणीत। त्यासाठी इथे मी 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी पावडर, 2 चमचे कोल्हापुरी चटणी व 1 चमचा लाल तिखट यात टाकले। आता आपण हे सर्व मसाले चांगले परतायचे आहे। मसाले चांगले परतून झाले की आता आपण त्यात सुरुवातीला बनवलेले खोबऱ्याचे काळे वाटण टाकायचे आणि तेही या मसाल्याबरोबर खमंग परतून घ्यायचे आहे। आता आपण यात शिजलेले सफेद वाटाणे टाकायचे आणि तेही या मसाल्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाटणाचे धुतलेले पाणी, वाटाण्याचे पाणी व 1 ग्लास एक्स्ट्रा पाणी त्यात टाकायचे आहे। इथे तुम्हाला जेवढे सेलसर पाहिजे आहे तेवढे तुम्ही पाणी टाकू शकता। त्यानंतर आपण झाकण ठेवून चांगली उकळ येऊ द्यायची आहे। उकळी आली की आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ व 1 अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला चांगल्या प्रकारे 15 ते 20 मिनिटं उकळी काढायची आहे। बघा किती छान तरीवर दिसत आहे। आता इथे ही आपली खमंग झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून गार्निश करून घेऊ। अशी ही मिसळ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।